मोठ्या साऱ्याचा घास नाही गेला तर मामा स्वतः जेवत नव्हता चैत्रमासी उन्हाळा ऊन लागले घास न लागायला उन्हाच्या काळात मात्र बाळमामा कळाला विचार करायला त्याच जाग्याला पुढे पुढे होत त्याच वेळेला शेतकऱ्यांनी नेत्रानं बघितलं आणि केला या कोणाला Thank you.
सर्व साऱ्या बाबळी भेटल्या आणि मात्र मेंढ्या निघून आल्या होत्या या बालपाटणाच्या सिरीला त्या त्रजा गेला मेंढ्या लागल्या चारा पाणी खायला वाढायला लागल्या होत्या खायला बाबा एवढे कळालं होतं पुण्याला त्याच वेळेला चारांचा बघा बाबा शेतकरी निघून गेलं बालपाटणाच्या वाड्याला त्यावेळेला बालपाटील म्हणजे कसा होता माहिती का हा बाराच्या कट्ट्याला बसणार पान खाणार आणि असं यो बालपाटील त्यावेळेला बालपाटील मात्र कट्ट्यावर बसला पान लागला खायला त्या बालपाटणाला मात्र लागली होती कोणाला पाटील दादा कसं सांगू तुम्हाला तुमच्या सिरीला मात्र कुठला धनगर आला रे बाबा त्या त्रजा गेला म्हणला कोणा धनगर आलाय म्हणला वाराचावर सिरीला त्या जाग्याला आणि म्हणला सगळ्या बाबळे त्यानं भेटल्या त्या त्यावेळेला एवढ्यात मात्र या बालपाटणाला रागाला जीवाला जाणीला सारखं डोळे केले या बालपाटणाने त्या त्रजा गेला बाबा हाताला काठी घेतली या बाळपाटलानं त्या जाग्याला बाळपाटील निघून चालला या वाराचावर सिरीला पडला. अरे माझा या पाटील अरे माझा या पाटील तर पायाच्या मस्तकाला गेले बाळपाटलाच्या बाबा त्या जाग्याला बाळपाटलाने काठी घेतली हाताला असणारा बाळपाटील वाराचावर सिरीला जाऊन काय लागला होता बघायला एवढ्यात मात्र या बालपाटणा बाराचा ऊन आपल्या सिरीला गेला आयला म्हणलं कुठं आलाय धनगर गावात मला कधी माझ्या कडेला धनगर येत नाही गावातल्या धनगराची मी म्हणला माझ्या बांधाच्या कडेला कधी जायचं नाही जाग्याला पण कुठल्या गावचा धनगर आला माझ्या बाबळी सर्व साऱ्या बेंगल्याच्या त्या जाग्याला बाराचावर सिरीला जाऊन बघले सगळ्या बाबले मिळाल्या त्या असणारा देव बाळू मामा मात्र बाबळीच्या बुडक्याला त्यावेळेला एकानं येऊन बसलेला नेत्रानं बघितलं बाळपाटलानं त्यावेळेला
सहन झालं नाही या बाळ पाटल्याला बाळू मामा काय बोलतोय त्याच जाग्याला अरे बाबा म्हणाला मारून बस माझ्या मेंढीला त्याच वेळेला अरे म्हणाला तुझं काय नुकसान झालं असलं तर त्याच वेळेला माझ्या मेंढीला म्हणला तुम्ही मारहाण काय करू नका तुमची झालेली नुकसान मी भरून देतो मात्र त्याच जाग्याला बाळू मामा लागला या बाळ पाटलाला बोलायला त्या जाग्याला एवढ्यात बाबा बाळ पाटील काय बोलतो मामाला त्या वेळेला अंगाला बघाया कुणाला ऐका सांगतो संत बाळू मामाचा मुलगा दे मात्र देवा त्याच जाग्याला स्वतः एवढा हलताना बाळ स्वतः लागला होता या बाळ पाटाला काय बोलाय त्या जाग्याला अरे म्हणाला तुझं नुकसान काय झालंय सांग म्हणला त्या जाग्याला तुझे झालेले नुकसान मी भरून देईन त्या वेळेला एवढ्या त्या बाळ पाटलाला रागाला जीवाला रागाच्या भरात बाळ पाटील बोलतोय या बाळू मामाला काय त्याच जाग्याला अरे अरे बाळू मामाला लागला बाळ पाटील बोलायला त्या जाग्याला अरे म्हणला तू धनगर रोज एखाद्या बागाला म्हणला जाणार त्या वेळेला म्हणला तू माझी नुकसान भरून देणार का
शब्द केला होता झालेली तुझी नुकसान भरपाई करून घेतो मात्र त्याच जाग्याला माझ्या तोंडात शब्द गेलेला होता बाबा मात्र या वाळपटलाला विचार केला मामाने त्याच वेळेला कळाले यावं पुन्हा होय बरेच गावचं सांगा ते वारी दिली पाहिजे जावयाचं तेवढं घ्या. ठीक आहे जावई. म्हणून मात्र विवादाच्या जाग्याला स्वतः या बाळमामाच्या मुखात गेला शब्द त्याच जाग्याला झालेली तुझी नुकसान भरपाई देतो म्हणून काही थोड्या नुकसान मात्र पाऊस मोठा पडला स्वतः मात्र विचार केला बाळपात्रानं त्याच जाग्याला बाबा मात्र शावाची पेरणी केली पाहिजे त्याच वेळेला विचार केला या वाळू पाटलाने बरे का विचार केला मला जमाला आपण शाळवाची पेरणी पाहिजे करायला बाळ पाटील लागला बोलायला स्वतः मात्र त्याच जाग्याला बाबा शावाची पेरणी करायला गेला पाहिजे म्हणून बाबा वाळू पाटलाने विचार केला या पहिल्या सती योगाला एवढ्यात मात्र स्वतः शाळवाची पेरणी हे बोलला का पेरणी पाहिजे करायला बाळ पाटील जेव्हा त्याच जाग्याला बाबा विचार केला म्हणाला त्या पहिल्या सती योगाला त्याने काय करणे केले त्याच वेळेला चालू लागला पेरायला स्वतः चालू पेरलाय बाळ पाटलानं त्या जाग्याला एवढ्यात मात्र कुठं तरी मात्र चांगलं लागलं दिसायला पुढे पडलं होतं या बाळ पाटलाला त्याच जाग्याला अहो, थांबा की जरा. आता सगळं बघा. ए, बाळ, द्या थोडं. हा, द्या. आवक कसा आहे